पुण्यामध्ये गुलेन-बॅरी सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवण्यात आलेत। गुलेन-बॅरी सिंड्रोम विरोधामध्ये पुणे महानगरपालिका त्यामुळे आता दक्ष झाली आहे। गुलेन-बॅरी सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतो आणि या संदर्भामध्ये आता दक्षता घेण्यात येते। गुलेन-बॅरी सिंड्रोम या आजारावरती पालिका आता सतर्क झाली आहे। आज आरोग्य विभागाने तातडीची बैठकही बोलावलेली आहे। दरम्यान पुणे पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आपण हे जे केसेस सापडले त्यांचा सविस्तर सर्वे करतोय, त्यांची डिटेल्ड हिस्ट्री घेणार आहोत आपण, की वॉटर सॅम्पल्स पण घेतोय आपण, त्यांचे स्टूल सॅम्पल्स पण घेतोय आणि सर्व डिटेल हिस्ट्री घेऊन ठराविक कुठला सोर्स आहे का किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटिलॉजी आहे का हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत आणि 1-2 दिवसामध्ये त्या एक्सपर्ट कमिटीचा जो ओपिनियन येईल त्या अनुषंगानं जो निष्कर्ष आहे तो सुद्धा आपण नंतर सगळ्यासमोर ठेवणार आहोत। सध्या तरी तसं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।